नमस्कार. माझं नाव अनुराधा गोहाड. मी झुलेलाल इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापिका आहे. आज मी तुमच्यासमोर एक विषय सादर करणार आहे. त्या विषयाचं नाव आहे सायबर सुरक्षा जागरूकता. आपलं डिजिटल विश्व संरक्षित करणे. तर आज आपण विषयाकडे वळूया. सायबर सुरक्षा जागरूकता. तर सर्वात पहिले आपल्याला सायबर सुरक्षा म्हणजे काय हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. तर सायबर सुरक्षा म्हणजे आपल्या डिजिटल माहितीचे आणि उपकरणांचे संरक्षण. तर डिजिटल माहिती म्हणजे कोणत्या प्रकारची माहिती? तर डिजिटल माहितीमध्ये आपल्याला इंटरनेटची माहिती, नेटवर्किंगची माहिती, संगणकाची माहिती ह्या प्रकारात डिजिटल माहितीचे प्रकार येतात. आणि उपकरण म्हणजे जे काही साहित्य तुम्ही यूज करणार आहे, वापरणार आहे, त्याचे संरक्षण म्हणजे त्याला कोणती हानी न पोहोचवणे, त्यावर कोणत्या प्रकारचा हल्ला न होणे, गैरवापर, त्याचं नुकसान न होणे, गैरवापर न होणे, याकरिता सायबर सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. तर सायबर सुरक्षेचे महत्त्व काय आहे? तर सर्वात महत्त्वाचं बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, सोशल मीडिया यामध्ये सायबर सुरक्षेचे महत्त्व आहे. तर आजच्या डिजिटल युगामध्ये बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, सोशल मीडिया यासारख्या गोष्टी ऑनलाईन केल्या जातात. त्यामुळे वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका वाढतो. म्हणून सायबर सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. पुढे वळूया. तर सामान्य सायबर धोके कोणते आहेत? तर सायबर धोके म्हणजे हार्म कोणते आहेत? तर मालवेअर एक आहे, फिशिंग हल्ले आहे, डेटा चोरी आहे, पासवर्ड हॅकिंग आहे आणि सोशल इंजिनिअरिंग. मालवेअर हा एक प्रकारचा मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे. आता मॅलिशियस सॉफ्टवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअर की जे हानिकारक आहे संगणकासाठी, मोबाईलसाठी आणि नेटवर्कसाठी. आता मॅलिशियस सॉफ्टवेअरचे पण प्रकार आहेत. एक आहे व्हायरस, वॉर्म्स आहे, ट्रोजन हॉर्स आहे, रॅन्समवेअर आहे, स्पायवेअर आहे, ॲडवेअर आहे, की लॉगर आहे. हे सर्व मालवेअरचे प्रकार आहेत. नंतरचा पॉईंट येतो फिशिंग हल्ले. फिशिंग म्हणजे हा एक सायबर हल्ल्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये हॅकर्स बनावट ईमेल आणि मेसेजेस किंवा वेबसाईटच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिक माहिती चोरतात. म्हणजे माहिती कशा प्रकारे असते? पासवर्ड, बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड यांची माहिती असू शकते. आणि हल्लेखोर म्हणजेच हॅकर्स आपल्याला ही माहिती गोळा करून सायबर जाळ्यामध्ये अडकवतात. आता फिशिंगचे पण प्रकार आहेत. ईमेल फिशिंग आहे, नंतर स्पियर फिशिंग आहे, विशिंग व्हॉइस फिशिंग आहे, SMS फिशिंग आहे. हे फिशिंगचे प्रकार आहेत. नंतर डेटा चोरी म्हणजे डेटा थेफ्ट म्हणायचं. तर डेटा चोरी म्हणजे कोणत्याही व्यक्तीची किंवा कंपनीची किंवा संस्थेची जी कॉन्फिडेन्शियल माहिती आहे, संवेदनशील माहिती आहे, ती अनधिकृत्या चोरली जाणे. या माहितीचा आपण म्हणजे चोरून ही माहिती गोळा करणे आणि मग त्याचा गैरवापर करून त्याला आर्थिक फसवणुकीसाठी, नंतर त्यांची ओळख दाखवून चोरी करणे किंवा हॅकिंग करणे. स्पायवेअरद्वारे ही हॅकिंग केली जाते. मग डेटा चोरीचे पण प्रकार आहेत. वैयक्तिक डेटा चोरी, दॅट इज पर्सनल डेटा थेफ्ट म्हणतात. त्या पर्सनल डेटा थेफ्टमध्ये आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक डिटेल्स, पासवर्ड, इतर ओळख संबंधित माहिती चोरी केली जाते.
नंतर फायनान्शियल डेटा थेफ्ट. फायनान्शियलमध्ये तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते क्रमांक, नंतर ऑनलाईन व्यवहाराची माहिती चोरी केली जाते. नंतर कॉर्पोरेट डेटा थेफ्ट. कॉर्पोरेट डेटा थेफ्ट म्हणजे व्यावसायिक डेटा चोरी. याच्यामध्ये कंपन्यांची संवेदनशील माहिती असते, ग्राहकांची माहिती असते, बिझनेस रिलेटेड स्ट्रॅटेजीज असतात, काही गुप्त माहिती चोरी केल्या जाते. संशोधन आणि तांत्रिक माहिती जी पण चोरी होते, म्हणजे रिसर्च अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी थेफ्ट म्हणतात त्याला. याच्यामध्ये वैज्ञानिक संशोधनाचे जेवढे काही किंवा पेटंट्स हे यांच्या रिलेटेड जी काही माहिती असेल ती चोरी केल्या जाते. पुढचा पॉईंट आहे पासवर्ड हॅकिंग. पासवर्ड हॅकिंगमध्ये पासवर्ड हॅक केला जातो, म्हणजे अनधिकृत्या एखाद्या व्यक्तीकडून कोणाचाही पासवर्ड चोरला जाणे किंवा क्रॅक करून त्या खात्यामध्ये प्रवेश मिळवणे. किंवा हॅकर्स हे सगळ्या पद्धतीने पासवर्ड हॅक करून आपल्याला वैयक्तिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा व्यावसायिक दृष्टीतून आपला वापर करून घेतो आपल्या माहितीचा. नंतर पासवर्ड हॅकिंगचे पण प्रकार आहेत. ब्रूट फोर्स अटॅक म्हणतात त्याला. नंतर ब्रूट फोर्स अटॅक, नंतर आहे डिक्शनरी अटॅक. नंतर फिशिंग पण आहे, यामध्ये की लॉगर्स पण आहे, मॅन इन द मिडल अटॅक पण आहे. हे सर्व पासवर्ड हॅकिंगमध्ये येतील. नंतर सोशल इंजिनिअरिंग हा पॉईंट आहे. सोशल इंजिनिअरिंग हा जो धोका आहे तो सायबर हल्ल्याची एक पद्धत आहे ही, ज्यामध्ये हॅकर्स मानसशास्त्रीयदृष्ट्या आपल्याला म्हणजे सायकोलॉजिकल वेनी आपल्या लोकांची फसवणूक करतात. त्याच्यामध्ये संवेदनशील माहिती असते आपली, म्हणजे त्यामध्ये पासवर्ड, बँक डिटेल्स किंवा ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड वगैरे, लायसन्स किंवा पॅन कार्ड हे मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि ते थेट सायबर हल्ल्यासारखं नसतं. त्यामध्ये आपण तांत्रिक हॅकिंगऐवजी लोकांचा विश्वास जिंकून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणायचं सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रकार आहे. यामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या प्रकारामध्ये फिशिंग पण येतं, नंतर विशिंग व्हॉइस फिशिंग येतं, स्मिशिंग SMS फिशिंग येतं, आणि असे अनेक नंतर बेटिंग्स पण येतात. तर आणि आकर्षक ऑफर्स किंवा मोफत गिफ्ट किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड वापरकर्त्याला काही ऑफर केली जाते, असे पण प्रकार याच्यामध्ये चालतात. तर हे झाले धोक्यांची माहिती. आता पुढे सुरक्षित ऑनलाईन सवयी कशा कराव्यात. सुरक्षित ऑनलाईन सवयी म्हणजे पहिली आहे, विश्वास असलेल्या वेबसाईटचाच आपण वापर केला पाहिजे. नंतर दुर्बल पासवर्ड टाळायला पाहिजे, म्हणजे पासवर्ड हा नेहमी 12 किंवा 12पेक्षा जास्त अंकांचा असला पाहिजे, आणि त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर केला पाहिजे, म्हणजे काही चिन्ह असतील, काही संख्या असेल, आणि कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स असतील अल्फाबेट्सचे, अशा याचा स्ट्रॉंग पासवर्ड आपण वापरला पाहिजे. नंतर अनोळखी ईमेल्स आणि लिंकवर क्लिक करू नका. अनोळखी तुम्ही जर ओळखत नसाल त्या ईमेल्स आणि लिंकवर क्लिक नाही करायचं. नंतर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नेहमी वापरायचं. जी काही सिस्टम आपण वापरतो त्यामध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल असले पाहिजे. नंतर वैयक्तिक डेटा सुरक्षित कसा ठेवायचा. तर वैयक्तिक डेटा म्हणजे पर्सनल डेटा हा सुरक्षित म्हणजे सोशल मीडियावर खाजगी माहिती तुम्ही शेअर करू नका. म्हणजे आपली जी काही वैयक्तिक माहिती आहे, पर्सनल माहिती आहे, ती सोशल मीडियावर टाकू नका.
सार्वजनिक वायफाय वापरताना VPNचाच वापर करा आणि महत्त्वाचा डेटा बॅकअप ठेवा. म्हणजे आपला जो कॉन्फिडेन्शियल डेटा आहे त्याचा नेहमी बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण वळूया सायबर गुन्ह्यांकडे. आता आपल्याला हे प्रकार माहिती झालेत. आता सायबर गुन्ह्यांची काही उदाहरणं आहेत म्हणजे सायबर क्राईम्सचे. तर पहिला फिशिंग येतो, नंतर डेटा चोरी होतो म्हणजे डेटा थेफ्ट होतो, रॅन्समवेअर हल्ला आहे, सोशल मीडिया हॅकिंग आहे, नंतर फेक वेबसाईटद्वारे फसवणूक आहे. तर याच्यावर सायबर सुरक्षा म्हणजे त्याची काही संकेतस्थळं आपल्याला दिलेले आहेत. तर पहिलं आहे https://cybercrime.government.in. ही गव्हर्नमेंटची साईट आहे. याच्यावर तुम्ही आपली गुन्ह्याची म्हणजे सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवू शकता. नंतर CRT IN ही भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघटनेची संकेतस्थळं आहे. याच्यावरही तुम्ही आपला सायबर क्राईमचा गुन्हा नोंदवू शकता. ही 2 महत्त्वाच्या साईट्स आहेत. त्या उपयोगी आहे आणि हे तुम्ही नोट करून ठेवा. नंतर पुढे याच्यातनं आपण काय निष्कर्ष काढला आणि या विषयावर आपण जी चर्चा केली त्याच्यावर काय निष्कर्ष आहे. तर नेहमी तुम्ही सतर्क राहा आणि नवीन धोके जाणून घ्या. म्हणजे सतर्क कशासाठी, तर आपल्या सिस्टमला कोणता धोका न व्हावा यासाठी नेहमी सतर्क राहा आणि नवीन काही जर अटॅक्स होत असतील तर त्याबद्दल जाणून घेण्याची जाणून घेणे आवश्यक आहे. नंतर नियमितपणे सुरक्षा प्रणाली अपडेट करा. म्हणजे आपली जी काही सुरक्षा प्रणाली आहे, पासवर्ड वगैरे नेहमी अपडेट असला पाहिजे. नंतर कोणत्याही संशयास्पद क्रियाकल्पाला त्वरित माहिती द्या. म्हणजे तुम्हाला कशावर डाऊट येत असेल, संशय येत असेल तर त्या ॲक्टिव्हिटीला लगेच सायबर क्राईमला कळवा. नंतर ही माहिती इथेच संपवते आणि सर्वोत्तम पद्धती हीच की तुम्ही सावध राहा, सुरक्षित राहा, डेटा सुरक्षित, भविष्य सुरक्षित, सुरक्षित पासवर्ड, सुरक्षित डिजिटल जीवन. धन्यवाद.